वेट लॉस करत असताना तुमचा फॅट लॉस होतोय की मसल लॉस होतोय हे कसं ओळखायचं? त्यासाठी दोन गोष्टी कंटिन्युअसली मॉनिटर करत राहाव्या लागतात. एक तर तुमचं वेट आणि दुसरं म्हणजे तुमचा कमरेचा घेर, वेस्ट सर्कम्फरन्स. तुमच्या बेलीच्या वरती 2 सेंटीमीटर तुम्ही तिथं घेर तुम्ही चेक करायचं आहे आणि दर 10 दिवसांनी हे पॅरामीटर्स चेक करत राहायचे आहेत. त्याच्यामध्ये जर तुमचा खूप वेट लॉस झाला आहे, ड्रास्टिकली वेट लॉस झाला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा कमरेचा घेर तेवढ्या प्रमाणात कमी झालेला नाही आहे, तर समजायचं तुमचा मसल लॉस झालेला आहे आणि थोड्याफार प्रमाणात तुमचा कदाचित वेट लॉसही फॅट लॉसही झालेला आहे. आणि जर तुमचा वेट लॉस झाला आहे आणि कमरेवरचा घेर थोडाफार प्रमाणातच कमी झालेला आहे, तर समजायचं तुमचा फॅट लॉस झालेला आहे. जर तुमचं वेट गेन झालेलं आहे आणि तुमच्या कमरेवरचा घेर तेवढाच राहिलेला आहे, तर समजायचं तुम्ही मसल गेन केलेला आहे. जर तुमचं वेट गेन झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर कमरेवरचा घेरही वाढलेला आहे, तर मसल गेन थोडाफार झाला असेल आणि त्याच्याबरोबर फॅट गेनही झालेला आहे तुमचा. जर तुमचं खूप ड्रास्टिकली वेट लॉस झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर खूप जास्त प्रमाणात तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स, कमरेचा घेरही कमी झालेला आहे, तर तुमचा मसल लॉस आणि फॅट लॉस हे दोन्हीही झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स आणि तुमचं बॉडी वेट ह्या दोघांना दर 10 दिवसांनी चेक करत राहायचं. आयडियली काय झालं पाहिजे, तर तुमचं दर 10 दिवसाला साधारणतः 300 ते 700 ग्रॅम वजन कमी झालं पाहिजे आणि त्याच्याबरोबर अर्धा इंच तुमचं वेस्ट सर्कम्फरन्स कमी दिसला पाहिजे. एखाद्या वेळी तो स्टेबल राहिला तरी चालतो, मात्र खूप ड्रास्टिक वेट लॉसच्या मागे पळू नका.